रस्ता ओसाड आहे, जंगल दाट होत चाललंय. मोटरसायकलचा आवाज आणि मनात घोळणारा संशय. प्रश्न एकच, संशय इतका जहरी कधी झाला की तो थेट खून करायला भाग पाडतो? नातं, विश्वास, संसार हे सगळं एका संशयात काढीत जळून खाक होतंय का? 22 डिसेंबर 2025 भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यातील जांभळी गावाकडे जाणारी मोटरसायकल मारुती ठाकरे आणि त्यांची पत्नी सीताबाई घराकडे परतणार हा साधा प्रवास. पण नियतीनं वेगळंच क्लायमॅक्स ठरवलंय. चिचगड धाबे पवनी रोड घडीखाटचं जंगल अचानक मोटरसायकल रस्त्याऐवजी जंगलाकडे वळते. क्षणभर शांतता आणि पुढच्या क्षणी संशयाचं रूपांतर हिंसेत. पत्नीवर जीवघेणा हल्ला, अंधारात सुरू झालेली मृत्यूशी झुंज. जंगल हादरतं. सीताबाईचा थरथरता आवाज, वाचवा, हा एकच आवाज जो मृत्यूला थांबवतो. स्थानिक नागरिक धावत येतात, माणुसकी धावते आणि एक जीव वाचतो. जर हा आवाज दाबला गेला असता तर आज ही बातमी वेगळीच असती. रक्ताने माखलेले कपडे, वेदनेनं थरथरणारं शरीर, ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेली सीताबाई. डॉक्टरांची धावपळ, श्वास रोखून धरलेला क्षण, थोडासा उशीर आणि सगळं संपलं असतं. सायरनचा आवाज. पोलीस घटनास्थळी पोहोचतात. पंचनामा, चौकशी आणि आरोपी पतीच्या हातात बेड्या. कायद्यानं आपलं काम केलं, पण प्रश्न अजून जिवंत आहे. ही फक्त एक घटना नाही, ही एक चेतावणी आहे. संशय जर वेळेत थांबवला नाही तर तो माणसाला राक्षस बनवतो. आज जंगलात, उद्या घरात आणि परवा रस्त्यावर. स्त्री खरंच सुरक्षित आहे का? संशय म्हणजे पुरावा नाही, हिंसा म्हणजे उत्तर नाही, आणि स्त्रीचा जीव कोणाच्याही अहंकारापेक्षा मोठा आहे. ही बातमी तुम्हाला काय सांगते? दोष फक्त व्यक्तीचा की समाजाचाही? कमेंट करा, मत मांडा. कारण आज नाही बोलला तर उद्या कोणाची तरी वेदना आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदा गोळी गोंदिया.